मुंबईला पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि लोकांच्या घरामध्ये आता पाणी शिरलेलं आहे। मी सध्या कुर्ल्याच्या जय भवानी चौक झोपडपट्टी चाळीमध्ये आहे। या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतो, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ही सगळी दृश्य पहा, मुंबईच्या चाळी आहेत। सर्वसामान्य मुंबईकर, गोरगरीब मुंबईकर या चाळींमध्ये वास्तव्य करतो आणि किती मोठ्या समस्यांना यांना सामोरं जावं लागतंय त्याची ही दृश्यसुद्धा आपण या ठिकाणी पाहतो। एकीकडे देवाचा फोटो, दुसरीकडे जमिनीवर सर्वत्र पाणीच पाणी। गॅस सिलेंडरसुद्धा याच ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक घराची अशीच एक कहाणी आहे, अशी स्थिती आहे आणि बरेचसे मुंबईकर या ठिकाणी आहेत। आपण पाहतो हे घर मालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। किती वेळापासून पाणी भरले आहे? पाणी आज सकाळपासूनच भरले का आम्ही, आणि आज दुसऱ्यांदा पाणी भरलेलं आहे। पण आमचं आता सकाळपासून पाणी 8-9:30ला जे चालू झालेलं आहे पाणी, ते अजून अद्याप उतरलेलं नाही आहे। याला पाणी गुडघाभर पाणी आता पाणी कमी झालं, नाही तर पाणी हे कमरेच्या वरती होतं। अच्छा, आणि पाणी काढण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी कसा काढणं, अजून पाऊस नाही जमला, काय नाही जमलं। किती चाळीमध्ये किती लोक राहतात, किती घर आहेत? 85 खोल्या आहेत आणि जवळजवळ 350-400 माणसं राहतात इथे। आणि इथे पावसामध्ये हर टाइम 6-7 वेळा पाणी भरतं इथे। आणि नॉर्मली आता जे दिसतंय तुम्हाला एवढं नसतं, एवढं असतं। आता बॅक साईडला अजून एवढं पाणी आहे, माझ्या स्वतःच्या घरामध्ये एवढं पाणी आहे। कधी किती वाजता पाणी यायला सुरुवात झाली? हे सकाळी 5 वाजता पहिला पाऊस जोरात लागला, त्यानंतर 7 वाजता प्रॉपर पाणी भरायला चालू झालं। 7च्या नंतर जे पाणी वाढायला चालू झालं ते वाढतच गेलं, आत्ता जरा कमी झालंय, आता गुडघ्यावरती आले। तशीच आहे, पाऊस मुसळधार पद्धतीनं कोसळतोय, भरपूर पाऊस पडतोय। वातावरण आहे संपूर्ण झोपडपट्टीमध्ये। हा, इथे पूर्ण LBS पकडला, परत न्यू मिल रोड आहे आणि आमची चाळ ही जरा स्लोप चाळ आहे म्हणून इकडे भरपूर प्रमाणात पाणी भरतं आणि जवळजवळ छाती एवढं पाणी येतं हर वर्षी असतं इथे। लहान मुलं ही सगळी कुठे आहेत? अर्धे इथं गाडगे महाराज शाळा आहे, त्या शाळेमध्ये अर्धी माणसं तिकडे आहेत, अर्धे 1+1 आहेत, ते वरती राहत आहेत। जास्त रिक्स झाली तर आम्ही सगळ्यांना हलवतो आणि मग गाडगे महाराज शाळेमध्ये घेऊन जातो। पाठीमागे आमच्या इथं कचरा बघा तुम्ही, जवळजवळ एवढा कचरा आहे की सगळा कचरा आमच्या वाडीत घरात येतो सगळ्यांच्या। आणि हा पाणी ओरणला पूर्ण गेला की आम्हाला पूर्ण सगळं आम्हाला काही लोक त्यांच्याशी बोलले। हा बोला, तुम्ही काय म्हणता? तर आपण पाहतोय की ड्रेनेज लाईन या ठिकाणी खुल्या आहेत, त्यासोबतच बऱ्याचशा त्रासांना सामोरं जावं लागतंय। बऱ्याचशा तक्रारी आहेत नागरिकांच्या, नगरसेवकांबद्दलही तक्रार करतायत। पाऊस मुसळधार झाल्यानंतर महानगरपालिकेचं पितळ जे आहे ते उघडं पडतं। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय, कशा पद्धतीनं नाला सुद्धा वाहतोय। याच नाल्यातला जो कचरा आहे तो सुद्धा लोकांच्या घरात शिरतोय, रोगराई पसरते आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांची यातून सुटका व्हावी अशी मागणी जी आहे ती या सर्वसामान्य मुंबईकरांची आहे, चाळधारकांची आहे। नेमका पाऊस कधी थांबणार आहे, पाण्याचा निचरा कधी होणार आहे याची सगळे वाट पाहत आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।